इकडे महाराष्ट्रात उलेमा बोर्डाच्या देशविघातक मागण्या काँग्रेस त्यांचे सरकार आल्यावर अंमलात आणू असे आश्वासन देत असतानाच तिकडे काँग्रेस कर्नाटकात मुस्लिमांना बांधकाम कंत्राटात आरक्षण देण्याच्या विचारात आहे। यापूर्वी SC, ST, OBC यांचे आरक्षण मुस्लिमांना देऊन कर्नाटक काँग्रेस सरकारनं त्यांच्या हक्कांची पायमल्ली केलीच होती। आता कंत्राटात सुद्धा मुस्लिमांना आरक्षण दिल्यावर साहजिकच कोणाचे आरक्षण जाणार? कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन सध्या सार्वजनिक बांधकामाच्या करारांमध्ये मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे। सध्या कर्नाटकात अनुसूचित जाती जमातींसाठी 24% आणि इतर मागासवर्गीय कंत्राटदारांसाठी कॅटेगरी 1 मध्ये 4% आणि कॅटेगरी 2A मध्ये 15% आरक्षण आहे, जे एकत्रितपणे 43% आहे। जर मुस्लिमांना या आरक्षणात समाविष्ट केले गेले तर नेमका कोणत्या घटकाचा हिस्सा कमी होणार? अनुसूचित जाती जमाती की इतर मागासवर्गीयांचा? तेलंगणामध्ये काँग्रेसकडून मुस्लिमांना असेच 4% आरक्षण देण्यात आलं आहे, ज्यामुळे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय समुदायांचा हिस्सा कमी झाला आहे। महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीनं ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या अली जिनांसारख्या असणाऱ्या मागण्या मान्य केल्या आहेत। काँग्रेससाठी हे सगळं फक्त मुस्लिम मतासाठी आहे का? धर्मावर आधारित आरक्षण हा संविधानाचा स्पष्टपणे अवमान नाही का? म्हणूनच काँग्रेस ही नवी मुस्लिम लीग आहे असे जनमत जनसामान्यात बनत आहे। म्हणूनच महायुतीला मतदान करूया, आपले आरक्षण आणि महाराष्ट्र वाचवूया।